माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट जारी झालेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या अटक वॉरंटची कॉपी झी 24 तासच्या हाती लागलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांच्या अटक वॉरंटची ही कॉपी आहे, ती आता झी 24 तासच्या हाती लागलेली आहे आणि नाशिकवरून एक पथक आता रवाना होतंय। सध्या लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि हेच आपण पाहतोय अटक वॉरंट आहे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जारी झालेलं। त्या अटक वॉरंटची कॉपी आता झी 24 तासच्या हाती लागल्याची ही दृश्य आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट जारी झालेला आहे आणि या अटक वॉरंटची कॉपी झी 24 तासच्या हाती लागलेली आहे। नाशिकमधील सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हेच अटक वॉरंट जारी झालेलं आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याला सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। योगेश, आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट जारी झालेला आहे आणि त्याची कॉपी आता झी 24 तासच्या हाती लागली आहे। खरं आहे, माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। नाशिक सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती। त्यानंतर त्यांचं अटक वॉरंट हे काल उशिरा संध्याकाळी पोलीस आयुक्तालयात प्राप्त झालं होतं, मात्र दरम्यान ती कॉपी कुणाच्याही हाती लागत नव्हती। आत्ता खरं तर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे। कायदेशीर बाबी तपासून पडताळून आता थोड्याच वेळामध्ये टीम नाशिकमधून माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी जाणार आहे। मात्र दरम्यान आत्ताच नेमकी कॉपी काय आहे ही समोर आलेली आहे। आपण बघू शकतो न्यायालयाने दिलेल्या या कॉपीमध्ये थेट मंत्री महोदय असलेल्या माणिकराव कोकाटे यांना आरोपी असल्याचं म्हटलेलं आहे आणि आरोपी माणिकराव कोकाटे यांना तातडीनं हजर करावे असे आदेश यामध्ये देण्यात आलेले आहेत। पोलिसांना म्हणजे ते आमदार आहेत, मंत्री आहेत, याबाबतचं कुठलंही यामध्ये लिखाण केलेलं नाही, कारण न्यायालयाच्या समोर सर्व लोक ही समान असतात। ते मंत्री असो, सर्वसामान्य माणूस असो, असं न्याय देताना सुद्धा ज्या नरवाडे मॅडम होत्या, नरवाडिया मॅडम, त्यांनी सुद्धा हे स्पष्ट केलं होतं की न्याय हा सर्वांसाठी सारखा असतो। जरी ते मंत्री महोदय असले तरी सुद्धा त्यांना कुठलीही दिलासा हा दिला जाणार नाही, त्यांना तातडीने शिक्षा ही भोगावी लागेल आणि त्या दृष्टिकोनातून हे वॉरंट जारी करण्यात आलं होतं आणि ते वॉरंट आता आपल्या हाती लागलेलं आहे। त्यांचे बंधू विजय कोकाटे यांचं सुद्धा वॉरंट यामध्ये आपल्याला दिसून येतं। ज्या पद्धतीची ही वॉरंटची कॉपी आपण पाहतो योगेश, याच्यामध्ये त्वरित हा शब्द वापरलेला आहे कोर्टानं। त्यामुळे आता जे पथक नाशिकवरनं रवाना होतोय, माणिकराव कोकाटे यांना आजच उशिरा रात्री अटक केली जाऊ शकते का, अशाही चर्चा सुरू झाल्या। खरं आहे, त्वरित म्हटल्यामुळेच आता पोलीस तातडीनं या ठिकाणी तयारी करतायत। मात्र हे स्वतः माणिकराव कोकाटे हे आमदार आहेत, मंत्री होते आणि त्यामुळे सर्व कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या तपासून घेतल्या जात आहेत बऱ्याच वेळा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आता सध्या उपचार घेत आहेत, एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत। त्यामुळे त्यांची वैद्यकीय परिस्थिती काय आहे, त्यांना काय त्रास होतो आहे याची सुद्धा तपासणी सगळे करण्यात येईल। त्यामुळे संपूर्ण बाबी सगळ्या कायदेशीर तपासून सगळे जे काही एक्सपर्ट्स आहेत, कोणालाही अटक करताना किंवा कोणालाही ताब्यात घेताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे, ही सर्व खबरदारी घेऊन आता थोड्या वेळात टीम बाहेर पडणार आहे। ही टीम साधारणतः किती वेळात निघणार आहे योगेश? कारण आपण पाहतोय कायदेशीर बाबी याच्यामध्ये बऱ्याच आहेत, त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून टीम मुंबईसाठी रवाना होणार आहे साधारणतः। आता आपण बघू शकतो की ही टीम आता जर आपण बघितलं तर ही टीम आता गुन्हे शाखेकडे रवाना होते आहे आणि सर्व जी काही त्यांच्यासोबत असणारी जी लोक असणार आहेत ती सर्वचे सर्व आता पोलीस आयुक्तालयामध्ये हजर झालेले आहेत आणि हे सर्वजण थोड्याच वेळामध्ये नाशिकमधून रवाना होतील। आता ही जी काही पथकं होती या पथकांना सगळ्यांना पाचारण करण्यात आलं होतं, त्यांना इंटिमेशन देण्यात आलं होतं, त्यानुसार हे सर्व आता या ठिकाणी आलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये हे सर्व गाड्यांमध्ये बसतील आणि 2 ते 3 गाड्या इथून रवाना होतील अशी अपेक्षा आहे। कारण की असंही होऊ शकतं की त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना अटकेचे अधिकार मिळू शकत नाहीत, डॉक्टर ते आजारी आहेत असं सांगू शकतात, त्यावेळेस त्यांना गार्ड्स त्या ठिकाणी तैनात केले जाऊ शकतात। निश्चितच योगेश, त्याच्यामुळे आपण पाहतोय आता माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हे अटक वॉरंट जारी झालेलं आहे आणि या वॉरंटची कॉपी आता झी 24 तासच्या हाती लागलेली आहे। दुसरीकडे जी दृश्य आपण दाखवलेली आहेत त्यामुळे आता नाशिक पोलिसांचं हे पथक मुंबईकडे देखील रवाना होणार आहे। दरम्यान झी 24 तासच्या हाती आता ही कॉपी लागलेली आहे। माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट जारी झालेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना त्वरित
हजर करण्याचे देखील आदेश या अटक वॉरंटच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये त्वरित हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर आता घडामोडी घडण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हे अटक वॉरंट जारी झालेलं आहे। नाशिकमधील सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हे अटक वॉरंट जारी झाले आणि या अटक वॉरंटची कॉपी आता झी24 तासच्या हाती लागल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे आता नाशिकवरून हे पथक मुंबईला रवाना होणार आहे आणि सध्या मुंबईमधील एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। माणिकराव कोकाटे सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। त्या ठिकाणी पोलिसांचं पथक दाखल होईल, त्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार का हे पाहावं लागेल आणि त्यांच्या अटकेसंदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे देखील लक्ष लागलेलं असणार आहे। त्यांच्या त्यांच्या वकिलांच्या वतीनं देखील युक्तिवाद केला जाऊ शकतो, त्यांच्या तब्येतीचं कारण देखील पुढे केलं जाऊ शकतं असं सांगितलं जात आहे। मात्र आता कशा पद्धतीनं घडामोडी घडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। पोलीस आयुक्तालयामध्ये हे पथक सध्या दाखल झालेलं आहे आणि तिथूनच आता संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून कायदेशीर बाबींची पूर्तता करून हे पथक आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। थोड्याच वेळात हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। आज रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असेल। झी24 तासच्या माध्यमातून आम्ही वारंवार या संपूर्ण घटनाक्रमाचे क्षणाक्षणाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। अटक वॉरंटची ही सध्या आपण कॉपी पाहतोय, हीच कॉपी आता झी24 तासच्या हाती लागलेली आहे। तर कोकाटे यांच्या अटकेसाठी आता नाशिक पोलीस हे मुंबईकडे रवाना होणार आहेत। नाशिक पोलिसांचं एक पथक आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। थोड्याच वेळात हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। कोकाटे यांच्या अटक वॉरंटची कॉपी आता झी24 तासच्या हाती लागलेली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अटकेमध्ये कुठलाच कायदेशीर अडथळा राहिला नाहीये। अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याच परवानगीची देखील गरज नाहीये अशी देखील माहिती आता सूत्रांच्या वतीनं समोर येते। कोकाटेंच्या अटकेची माहिती पोलीस आता विधिमंडळाला देणार आहेत। कोकाटे रुग्णालयामध्ये दाखल असल्यानं पोलिसांच्या समोर वैद्यकीय अडचण मात्र कायम आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भेटीसाठी त्यांचे जावई आणि कार्यकर्ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची देखील माहिती समोर येते। तर उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे कालपासूनच लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्या ठिकाणीच आता पोलिसांचं हे पथक पोहोचणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीने आता त्यांच्या अटकेसंदर्भातली ही कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय नाशिकमधून आता थोड्याच वेळात पोलिसांचं हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना होणार असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करूनच पोलीस आता मुंबईसाठी रवाना होत आहेत। दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या अटकेमध्ये आता कुठलाच कायदेशीर अडथळा राहिला नाहीये अशी देखील माहिती सूत्रांच्या वतीनं समोर येते। त्यामुळे त्यांना आज अटक होण्याची जवळपास शक्यता वर्तवली जाते। त्यांच्या अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही परवानगीची गरज उरली नाहीये अशी देखील खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। कोकाटेंच्या अटकेची माहिती मात्र पोलीस विधिमंडळाला देणार आहेत अशी माहिती समोर येते। कोकाटे रुग्णालयामध्ये दाखल आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यामुळे पोलिसांच्या समोर वैद्यकीय अडचण अद्यापही कायम असल्याचं बोललं जात आहे, कारण माणिकराव कोकाटे यांचे वकील त्यांच्या तब्येतीच्या कारणाचा युक्तिवाद करू शकतात। त्यामुळे ती वैद्यकीय अडचण मात्र पोलिसांच्या समोर कायम असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांचे जावई आणि इतरही काही त्यांचे समर्थक कार्यकर्ते ही लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचल्याची देखील माहिती समोर येते। खरं तर उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं।